तुम्ही 7 वर्ष वकिली केली. हां. तर तो वकील म्हणून काम करतानाचा अनुभव कसा आहे? मी तिथे एकटीच महिला वकील होते. हं. म्हणजे त्या जिल्ह्याची पहिलीच होती वकील अच्छा. आणि 7 वर्ष वकिलीमध्ये एकटी म्हणून मला खूप संघर्ष करावा लागला. हं, हं. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. तुम्हाला विश्वासही बसणार नाही, की तिथे महिलांसाठी टॉयलेटही नव्हतं. अरे बापरे! म्हणजे महिला कुठे उच्च पदस्थ असू शकतात किंवा काही शिकलेल्या असू शकतात असा विश्वासच नाही. अच्छा. म्हणजे त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला आणि सांगते तुम्हाला असं म्हणजे बायका करू शकतात काही काम पुरुषांच्या बरोबरीने ही मानसिक स्थिती त्यावेळेस तरी फारच कमी होती. हो. एकदा काय झालं, की मी असं एक पक्षकार आला. मी पीठ मळत होते. हं, हं. पीठ मळत होते, तर माझ्या पिठाने भरलेले हात होते. त्याचे म्हणे, की मॅडम केस आहे." म्हटलं, "ठीक आहे, बसा येते." तो निघून गेला. नंतर तो एक पुरुष वकिलाकडे गेला. हं, ते वकील दिवसभर शेतावर होते. हं. तो दिवसभर त्यांच्या घरात बसून राहिला. मग दुसऱ्या दिवशी त्याची भेट झाली त्याची वकिलांची. त्याच्यातर्फे केस दाखल झाले. प्रॉब्लेम असा झाला त्याचा, की त्याचा 1 दिवसात त्याचा शेतीवरचा ताबा गेला जबरदस्ती आणि त्याला रिस्टोरेशन ऑफ पोजेशनसाठी दावा करावा लागला. पण त्याला हे विश्वास नाही, की पीठ मळणारी बाई आहे, ती घरचे काम करते, हं, तर ती वकिली करू शकते. हं, हं. त्यांना असं वाटायचं, की नाही पुरुष बाहेरचं काम करतात चालतं, पण बायका घरचं काम करतात ना, त्या काही वकिली करण्याच्या लायकीच्या नाही. असं एक तो मानसिक स्थिती लोकांची तशी होती. हं, हं, हं. मनांची जडणघडण तशी होती. हं, हं. खूप प्रकारे संघर्ष करावा लागला प्रत्येक गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टीसाठी. हं, हं. पण बरं होतं कारण मी महिलांसाठी खूप काम करायला मला तिथे खूप संधी मिळाली. अच्छा. त्यामुळे एक खूप छान अनुभव होता. तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या केसेस यायच्या? तिकडे वकिलीमध्ये तर माझ्याकडे मी जास्तीत जास्त महिलांसाठीच केलं. हं, जसं मेंटेनन्स, हं. रिस्टोरेशन ऑफ कन्ज्युगल राइट्स किंवा डायव्होर्स किंवा आपलं त्यांना बाकी काय म्हणतात ना 306 ची केस म्हणजे अशा पुष्कळशा महिलांच्या ज्या केसेस आहेत, हं, त्या मी 498 याच्या केसेस महिलांकडून लढायच्या. हं. अशा मी पुष्कळशा केसेस केल्या. ओके. आणि काय होतं माहिती आहे का, माझे घरचे सधन होतं. माझं माहेर चांगलं सधन होतं. हं, हं. त्यामुळे मला असं पैशाचा प्रॉब्लेम नव्हता. हं, हं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी उपटात अगदी आरामात काम करू शकत होते. अच्छा. त्यामुळे मला त्यांच्यासाठी असं खूप छान वाटायचं त्यांच्यासाठी काम करणं. हां. त्यांचे इतके दुःख मला एक आठवतं एका बाईचं, तिला त्रास म्हणून कधी कधीच दिलेला नाही हां, माझा मारपीट नाही, काही नाही, काही नाही. तिने काय सांगितलं मला, की मॅडम म्हणे मला रात्री जे आहे ना, एका बंद खोलीत ठेवतात अंधाऱ्या खोलीत आणि तिथे फक्त उंदीर सोडतात. अरे बापरे! म्हणजे ते मला असं हे होऊन गेलं, की काहीच नाही ते ते कसं प्रूव्ह करणार तुम्ही? किती कठीण आहे. असे म्हणजे अशा एक-एक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या ना, एक-एक आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे खरंच एक खूप मोठं चॅलेंज होतं. पण मी ते केलं हं, आणि बऱ्यापैकी म्हणजे मला तरी समाधान आहे. हं. छान.